नमस्कार. मी उर्वशी महेंद्र चौधरी, माध्यमिक शिक्षिका, स्वर्गीय अशोक फडके माध्यमिक विद्यालय, कुर्हा काकोडा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव. आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आणि ह्या महिला दिनाच्या दिवशी आपण सगळ्यांना एक व्यथा जी आहे ती माझी तुमच्यासमोर मला मांडायची आहे. अगदी थोडक्यात मी तुम्हाला माझी काय व्यथा आहे ती सांगण्याचा प्रयत्न करेल. सर्व पत्रकार बंधू, गावकरी, माजी विद्यार्थ्यांचे पालक, संबंधित शिक्षण विभागातील अधिकारी या सर्वांना आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी आवाहन करते की आपल्या आजूबाजूला अनेक महिला दिनाचे कार्यक्रम साजरे होताना आपण बघत असाल किंवा बेटी बचाव बेटी पढाव यासारखे कार्यक्रम होताना आपण बघत असाल. परंतु एकीकडे एखाद्या शिक्षिकेवर किंवा इतर कोणत्याही महिलेवर अन्याय होताना सुद्धा आपण बघत असतो, पण त्याच्या विरोधात आपण कधीच आवाज उठवत नाही. असाच काहीसा प्रकार जो आहे तो माझ्या शाळेत सुद्धा चालू आहे. माझ्या शाळेत मुख्याध्यापक जे आहे ते जवळजवळ 2 वर्षापासून शाळेत आलेले नाहीत. त्यांनी माझा मोबाईल नंबर सुद्धा ब्लॉक करून ठेवलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कामासंबंधी मुख्याध्यापकांशी बोलावे कसे, हा मोठा प्रश्न जो आहे तो माझ्यासमोर पडत असतो रोजच. आणि हे सर्व जेव्हा मी संस्थेचे अध्यक्ष श्री शिवलकर सर यांच्याशी बोलले असता, शिवलकर सरांचं असं म्हणणं आहे की ते मुख्याध्यापक आणि तू हे दोघं मिळून काय जे असेल ते पहा, मी त्यात काहीही करणार नाही. अशा प्रकारचे यांचे बोलणे म्हणजेच मुख्याध्यापकांना पाठीशी घालण्यासारखे आहेच किंवा मुख्याध्यापकांना त्यांच्या कामापासून परावृत्त करण्यासारखं आहे असं मला वाटतं. आमच्या शाळेत झालेल्या बोगस भरतीला काही अंशी लिपिक सुद्धा जबाबदार आहे असं मला म्हणता येईल. कारण लिपिक जे आहे ते सुद्धा जर आपण बघितले तर ते शाळेचा कणा असतात आणि आपण म्हणजेच श्री शिवलकर सर जे आहे ते लिपिकावर कुठेतरी दबाव आणतात. जेव्हा माझे कागदपत्र जे आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची वेळ आली तेव्हा ऑनलाईन अपलोडिंग जे आहे शिक्षकांची आता चालू आहे आणि हे ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड करताना जेव्हा लिपिक जेव्हा मध्ये पडले यात आणि लिपिकांनी जेव्हा सांगितलं की माझे कागदपत्र जे आहेत ते अपलोड करण्यात यावे असं मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितलं, तर तेव्हा शिवलकर सर जे आहेत यांनी ह्या लिपिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना म्हटलं गेलं की तुझा याच्याशी काहीही संबंध नाही आणि ते सर्व जे आहे ते मुख्याध्यापक किंवा इतर शिक्षक किंवा आम्ही बघून घेऊ, तू यात पडू नको, अशा प्रकारे दम जो आहे तो लिपिकांना सुद्धा देण्यात आलेला आहे. अशी दुटप्पी भूमिका जी आहे ती अध्यक्ष करीत असताना मला दिसत आहे आणि या सर्वातून कुठेतरी माझी फसवणूक केली जात आहे असं मला वाटतंय. या सर्वात बोगस भरतीतील जो कर्मचारी आहे योगेश अनंतराव नेटके, हा 2019 साली बीएड झालेला आहे आणि त्यानंतर त्याची नेमणूक जी आहे ती 1/8/2000 रोजी कसं काय दाखवण्यात आलेली आहे. किंवा त्यानंतर जर आपण बघितलं तर बीएड जे आहे बीएड सोडून नंतर बीपीएडची नेमणूक त्यांना देण्यात आली 2011 सालपासून. प्रत्यक्षात ही व्यक्ती जी आहे ती जळगाव जनता बँक कुर्हा शाखेमध्ये पिग्मी एजंटचे काम करत होता आणि हे संपूर्ण गावाला सुद्धा माहिती आहे की ते पिग्मी एजंट होते असं. एकीकडे बँकेत पिग्मी एजंटची नोकरी आणि दुसरीकडे त्याच कालावधीमध्ये शाळेत सुद्धा नोकरी. एकाच व्यक्तीला 2 ठिकाणी नोकऱ्या कशा असू शकतात, हा मोठा प्रश्नच माझ्यासमोर पडलेला आहे. शाळेतील सर्व कागदपत्र जी आहे ती बनावट आणि खोटी तयार करण्यात आलेली आहेत. माझ्या शालार्थ मान्यतेमध्ये सुद्धा या योगेश अनंतराव नेटके सोबतच इतर 14 बोगस लोकांची नावं टाकण्यात आली आणि अशी खोटी शालार्थ मान्यता जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. माझे मूळ कागदपत्र जे आहे ऑनलाईन शालार्थमध्ये चुकीची खोटी बनावट अपलोड केलेली आहे आणि ती मुख्याध्यापकांना सांगून अध्यक्ष श्री शिवलकर सरांनी व्यवस्थित अपलोड करायला सांगावी मुख्याध्यापकांना, असं माझं म्हणणं आहे. याविषयी शिवलकर सरांशी जेव्हा मी बोलली तेव्हा त्यांचं म्हणणं नेहमी असंच असतं की हे काम मुख्याध्यापकाचं आहे, माझा त्यात काहीही संबंध नाही. परंतु मला एक सांगावंसं वाटतं की आपण संस्थेचे अध्यक्ष आहात आणि या बोगस भरतीतल्या अनंत नेटके या शिक्षकाचं ऐकून की हा जो शिक्षक आहे याचं काम काय, एकच लावालावी करणे, खोट्या बातम्या पसरवणे यात हा माहीर आहे. आणि अशा व्यक्तीचं ऐकून आपण मुख्याध्यापकांना माझी योग्य ती कागदपत्र अपलोड करू दिली नाही. आज मला माहिती महिला दिनी मी आपणास सांगू इच्छिते
की मुख्याध्यापकास सांगून माझी योग्य ती कागदपत्र जी आहे ती आपण त्वरित अपलोड करावीत. माझे नियमित वेतन जे आहे ते मुख्याध्यापक आणि सचिव यांनी खोट्या कागदपत्रांद्वारे कल्पना चव्हाण मॅडम ज्या शिक्षणाधिकारी आहे माध्यमिक विभागाच्या, यांची दिशाभूल त्यांनी केली. त्यांना खोटे कागदपत्र सादर केले आणि या कल्पना चव्हाण मॅडमांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचा पडताळा जो आहे तो ह्या कागदपत्रांचा त्यांनी घेतला नाही आणि नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंतचा माझा पगार जो आहे तो त्यांनी थांबवला. संस्थेचे सचिव भालचंद्र दिनकर कुलकर्णी आणि मुख्याध्यापक विनोद शांताराम चौधरी यांच्या नाटकी कार्यामुळे हा 4 महिन्याचा पगार जो आहे तो अजूनही मला मिळालेला नाहीये. या थकीत वेतनाची टॅब ओपन झाल्यावर सुद्धा खोटी बनावट कागदपत्र जी आहेत ती माझी तयार केली गेली आणि अशी खोटी चुकीची कागदपत्र जी आहे ती ह्या मुख्याध्यापकांनी माझी सादर केली. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने देयकं यांनी माझी सादर केलेली आहे. ऑनलाईन अपलोडिंग 2.0चा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये कर्मचारी यांच्या डिजिटलायझेशन प्रक्रियेच्या अंतर्गत नेमणूक जी आहे त्या नेमणुकीचे आदेश असतील किंवा रिझ्यू रिपोर्ट असतील, मान्यतेची कागदपत्रे असतील, शालार्थ मान्यतेची कागदपत्रे असतील, ही अपलोड करताना सुद्धा त्यांनी चुकीच्या पद्धतीची खोटी बनावट कागदपत्र त्यांनी तयार केली आणि मुद्दाम चुकीची कागदपत्रे जी आहे किंवा चुकीच्या नेमणुका तारखा टाकणे अशा पद्धतीचे काम यांनी केलेलं आहे. एकाच ठिकाणी 3 वेगळ्या नेमणुका यांनी माझ्या दिलेल्या आहेत एकाच कागदपत्रामध्ये. सुरुवातीला 1/6/2016 अशी तारीख टाकलेली आहे. त्याच कागदपत्रामध्ये खाली 1/7/2016 आहे. वरच्या भागाला जर बघितलं तर 1/7/2010 आहे. अशा चुकीच्या नेमणुका तारखा ज्या आहेत त्या मुख्याध्यापकांनी माझ्या अपलोड केलेल्या आहेत. वास्तविक अशी खोटी कागदपत्र जी आहे ती तयार करणं म्हणजे हा गंभीर गुन्हा जो आहे तो आपल्याला म्हणता येईल आणि या संदर्भात खरं तर शिक्षणाधिकारी चव्हाण मॅडम यांनीच यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे, परंतु तरी सुद्धा यांना पाठबळ कोणाचं मिळतं आहे हे मला समजत नाहीये. यांनी आज संध्याकाळपर्यंत मी अमित शर्मा त्याचबरोबर अमोल चौधरी यांच्याकडे दिलेली कागदपत्र जी आहेत किंवा त्या अनुषंगाने माहिती भरणे या सर्व बाबी ज्या आहेत त्या मुख्याध्यापकांना सांगून पूर्ण करण्यास सांगितल्या पाहिजे. आणि पुन्हा माझी खोटी कागदपत्र जर तुम्ही बनवली किंवा अपलोड केली तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास मी मागे पुढे सुद्धा बघणार नाही. मी माझी मूळ कागदपत्र, छायांकित प्रती असतील हे शिक्षण आयुक्त पुणे, शिक्षण उपसंचालक नाशिक, वेतन अधीक्षक जळगाव यांच्याकडे सादर केलेलीच आहेत. तसंच वेतन अधीक्षकांकडून मूळ कागदपत्रांद्वारे ते व्हेरीफाय सुद्धा मी करून घेतलेली आहेत. तरी आपण माझी मूळ कागदपत्र जी आहेत ती योग्य पद्धतीने अपलोड करावीत ही माझी आजच्या दिवशी म्हणजे महिला दिनाच्या विषयी आपणास विनंती आहे.